नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 1 ते 3 जुलैचे महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. हे लेक्चर बघून झाल्यानंतर लगेचच तुम्ही या लेक्चरची PDF आपल्या व्हिजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आता आपण जास्त वेळ वाया न घालवता आजचा पहिला प्रश्न बघू. ग्लोबल पीस इंडेक्सनुसार कोणत्या देशाला सलग 5व्या वर्षी जगातील सर्वात कमी शांततापूर्ण देश म्हणून स्थान देण्यात आले? तर या प्रश्नाचा आन्सर आहे बघा, तिसरा पर्याय अफगाणिस्तान. अफगाणिस्तान हा सलग 5व्या वर्षी या लिस्टमध्ये किंवा या अहवालामध्ये जगातील सर्वात कमी शांततापूर्ण देश म्हणजेच लिस्ट पीसफुल कंट्री ठरलेली आहे. आता हा अहवाल कुणी जारी केला आहे? तर एक इन्स्टिट्यूट आहे IEP म्हणजेच इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसने हा रिपोर्ट पब्लिश केलेला आहे. तर ग्लोबल पीस इंडेक्स 2022च्या या अहवालामध्ये येमेन, सिरिया, रशिया आणि साऊथ सुदान या देशांच्या नंतर अफगाणिस्तानचा नंबर लागतोय. हे जे सगळे देश आत्ता आपण बघितले ना, तर हे गेल्या 3 वर्षापासून 10 सगळ्यात कमी शांतताप्रिय देशांमध्ये राहिलेले आहेत. म्हणजे लिस्ट पीसफुल कंट्रीमध्ये टॉप 10 मध्ये असलेले हे देश आहेत. येमेन, सिरिया, रशिया आणि साऊथ सुदान. कधीपासून? तर लास्ट 3 इयरपासून. आणि ह्याच्यामध्ये असंही मेन्शन केलं आहे की अफगाणिस्तानमध्ये गेल्या वर्षी सशस्त्र संघर्षांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये सगळ्यात मोठी घट नोंदवलेली आहे. म्हणजे आधी जवळपास 43,000 मृत्यू व्हायच्या, तर ते आता फक्त 4,000पेक्षा सुद्धा कमी झालेलं आहे असं सुद्धा ह्या इंडेक्समध्ये सांगितलेलं आहे. ही खूप महत्त्वाची आकडेवारी आहे, लक्षात ठेवा. डायरेक्ट 43,000वरून 4,000पेक्षा कमी हे मृत्यूंची संख्या आलेली आहे. आता हे कशामुळं झालं आहे बरं? तर पूर्वी बघा, अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यामध्ये सारखे कॉन्फ्लिक्ट व्हायचे, म्हणजे सशस्त्र संघर्षसुद्धा व्हायचा ह्या 2 देशांमध्ये. पण जेव्हा ऑगस्ट 2021मध्ये अमेरिकन सैन्याने तिथून माघार घेतली अफगाणिस्तानमधून आणि त्याच्यानंतर तालिबाननी या अफगाणिस्तानच्या सरकारचा ताबा घेतला. अशा पद्धतीनं तालिबाननी या अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यापासून इथं मृत्यूंमध्ये बरीच मोठी घट नोंदवलेली आहे. आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून अफगाणिस्तानचा थोडासा राजकीय मॅप बघूया. इथे बघा, हा पिंक कलरचा देश आहे अफगाणिस्तान. याच्या जर आपण पूर्व भागात बघितलं तर बघा, इकडे दक्षिणेकडे आणि पूर्व भागात हा पाकिस्तान आहे. याच्या पश्चिमेला इराण ह्या देशाची सीमा लागली आहे. तर उत्तरेला आपण बघितलं तर इथे बघा, हा आहे तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान या देशांच्या सीमा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. आणि अफगाणिस्तानची राजधानी आहे काबूल, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न. जगन्ना अम्मा वोडी योजनेचा उद्देश काय आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणं. चौथा पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता या नावावरून, जगन्ना अम्मा वोडी या योजनेच्या नावावरून तुम्हाला हे समजलं असेल की ही साऊथच्या कुठल्या तरी राज्याची योजना आहे. तर बरोबर आहे, आंध्र प्रदेश या राज्याची ही योजना आहे, जगन्ना अम्मा वोडी योजना. काय आहे बरं ही योजना? तर रिसेंटली बघा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांनी 4थ्या वर्षासाठी ही जगन्ना अम्मा वोडी योजना सुरू केलेली आहे. यांच्या अंतर्गत 43 लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जवळपास 6,400 कोटी रुपयांची आर्थिक मदत ही जमा केली जाईल. आता लाभार्थी कोण असणार आहेत ह्याच्यामध्ये? तर आंध्र प्रदेशमधले इयत्ता 10वी ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या 83 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा होणार आहे. तो कसा? तर डायरेक्ट स्टुडंटच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत का? तर नाही. या अम्मा वोडी योजनेअंतर्गत ज्या पात्र आई म्हणजे माता आपल्या मुलांना शाळेत पाठवतात, त्यांना त्यांचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी 15,000 रुपयांची आर्थिक मदत या अम्मा वोडी योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाची स्कीम आहे ही. आपल्याला हा प्रश्न वाचल्यावर असंही वाटू शकतं की महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटने सुद्धा अशा पद्धतीची स्कीम काढायला पाहिजे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघू. अहमदाबादमध्ये अक्षर नदी क्रूजचं अनावरण कोणी केलं आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, अमित शहा, जे की सध्याचे आपले केंद्रीय गृहमंत्री आहेत. तर रिसेंटली बघा, अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये साबरमती रिव्हरफ्रंटवरती मेड इन इंडिया या उपक्रमाचं एक क्रूज लॉन्च केलं आहे, ज्याचं नाव आहे अक्षर रिव्हर क्रूज. आता काय आहे हे क्रूज? तर क्रूज म्हणजे एक मोठी शिप असते, म्हणजे ज्याच्यामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट स्टाईल अशा पद्धतीच्या सगळ्या फॅसिलिटीज तिथं अवेलेबल असतात. तर ही एक लक्झरी नदी क्रूज म्हणजे एक रिव्हर क्रूज आहे आणि ह्याच्यामध्ये एक ट्विन इंजिन आहे. तर अशा पद्धतीची ही मेड इन इंडिया उपक्रमाची अक्षर रिव्हर क्रूज ही रिसेंटली साबरमती रिव्हरफ्रंट म्हणजे गुजरातमध्ये लॉन्च झालेली आहे. 15 कोटी रुपये खर्चून ह्या शिपचं कन्स्ट्रक्शन पूर्ण करण्यात आलेलं आहे.
ही रिव्हर क्रूज अहमदाबादच्या लोकांसाठी तसंच गुजरातचं ओव्हरऑल जे पर्यटन आहे तर त्याच्यासाठी एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे. म्हणजे याच्यामुळं गुजरातच्या पर्यटनाला सुद्धा हातभार लागू शकतो अजून. ओके, तर नाव लक्षात ठेवा, अक्षर रिव्हर क्रूज ही कुठं लॉन्च झाली आहे तर गुजरातमध्ये अहमदाबाद जवळ साबरमती रिव्हरफ्रंटवरती हिचं लॉन्चिंग झालेलं आहे. ओके, आता पुढचा प्रश्न. आर्थिक वर्ष 2023मध्ये भारताचं कोणतं राज्य अव्वल इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार म्हणून उदयास आले? तर या प्रश्नाचा आन्सर आहे बघा दुसरा पर्याय तामिळनाडू. खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे हा. या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला 2 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. पहिला म्हणजे हे लक्षात ठेवा की चालू आर्थिक वर्षात भारताची एकूण इलेक्ट्रॉनिक्स निर्यात ही $23.5 अब्ज इतकी झालेली आहे, जो आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा आपला रेकॉर्ड आहे. लक्षात ठेवा हा पॉईंट. आपल्यासाठी ही एक प्राऊड फील होण्यासारखी सुद्धा गोष्ट आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जर आपण स्टेट वाईज बघितलं ना तर पहिल्या नंबरवरती आहे तामिळनाडू. तर या चालू आर्थिक वर्षात 2023मध्ये तामिळनाडू या एकट्या राज्याने $5.37 अब्ज निर्यात केलेली आहे या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची. आणि एवढ्या निर्यातीसह भारतातलं अव्वल म्हणजे पहिल्या नंबरवरचं इलेक्ट्रॉनिक निर्यातदार बनलेलं आहे तामिळनाडू हे राज्य. त्यानंतर दुसरा नंबर आहे उत्तर प्रदेश या राज्याचा. तर इथे आपल्याला हे 2-3 गोष्टी या इलेक्ट्रॉनिक निर्यातीसंबंधी लक्षात ठेवायच्यात. पहिलं म्हणजे आत्ताचा सगळ्यात मोठा एक्सपोर्टचा आपण विक्रम केलेला आहे, रेकॉर्ड केलेला आहे. $23.5 अब्ज इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यात केलेल्या आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे या निर्यातीमध्ये राज्यावाईज स्टेट वाईज बघितलं तर पहिल्या नंबरवरती आहे तामिळनाडू, दुसऱ्या नंबरवरती आहे UP. या प्रश्नाच्या माध्यमातून आपण जरा तामिळनाडूचा सुद्धा जिओग्राफी अभ्यासून घेऊ. इथे बघा हे आहे आपलं तामिळनाडू हे राज्य. हा जो एवढा आपला भारतीय द्वीपकल्प आहे त्याच्यामध्ये सगळ्यात दक्षिणेकडचं आहे हे तामिळनाडू हे राज्य. याच्या पश्चिमेला केरळ आहे, याच्या वायव्येला कर्नाटक आहे, याच्या उत्तरेला आंध्र प्रदेश या राज्याची सीमा लागलेली आहे, याच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. तसंच पॉंडिचेरी म्हणजेच पुदुचेरी हा एक केंद्रशासित प्रदेशसुद्धा तामिळनाडूच्या पूर्वेकडेच आहे. याच्या दक्षिणेला आपला भारतीय महासागर म्हणजेच हिंदी महासागर आहे आणि श्रीलंकासुद्धा तामिळनाडूच्या दक्षिणेकडेच आहे. जर आपण सागरी सीमा जर बघितलं ना तर तामिळनाडूसोबत श्रीलंकेची सागरी सीमा ही शेअर होताना आपल्याला इथे दिसते. तर अशा ह्या चतुर्सीमा आहेत तामिळनाडू या राज्याच्या. इथली महत्त्वाची नॅशनल पार्क लक्षात ठेवा. मुदुमलाई नॅशनल पार्क, मुकुर्थी नॅशनल पार्क, इंदिरा गांधी म्हणजेच अन्नमलाई राष्ट्रीय उद्यान आणि गिंडी नॅशनल पार्क हे इथले महत्त्वाचे नॅशनल पार्क्स आहेत. याच्याशिवाय इथल्या महत्त्वाच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स, भारतातलं सिल्क रोड हे सुद्धा इथेच आहे. श्री रंगनाथ स्वामी मंदिर, भारताची माउंटन रेल्वे, कांचीपुरमची मंदिरे आणि पद्मनाभपुरम पॅलेस. तर एवढ्या तामिळनाडूमधल्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. केंद्राने तयार केलेल्या पंचायत विकास निर्देशांकाचं उद्दिष्ट काय आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आयोगाचा फेवरेट टॉपिक असतो पंचायत राज. तर त्यासंबंधीचा हा प्रश्न आहे जो की करंटशी रिलेटेड सुद्धा आहे म्हणून महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा. ह्याचा उद्देश हा आहे की गावांमधला लक्षित विकासासाठी जबाबदार असलेल्या विविध निर्देशांकांचं मूल्यमापन करणं. तर हे या पंचायत विकास निर्देशांकाचं उद्दिष्ट आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं इथलं आन्सर असेल. आता लक्षित विकास म्हणजे काय तर गावांमध्ये आता समजा ह्या वर्षामध्ये आपल्याला एवढे टार्गेट अचीव करायचे आहेत किंवा या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला एवढं या गावामध्ये अचीव करायचं आहे. तर हे जे टार्गेट त्यांनी ठरवलेलं आहे तर हे अचीव झालं आहे का, तर किती विकास झाला या प्रत्येक गावाचा, तर हे निश्चित करण्यासाठी आता हा एक नवीन इंडेक्स आणलेला आहे ज्याचं नाव आहे पंचायत विकास निर्देशांक. तर गावांमधला टार्गेटेड डेव्हलपमेंट सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार असलेल्या वेगवेगळ्या निर्देशांकांचं मूल्यमापन करण्यासाठी किंवा मूल्यांकन करण्यासाठी केंद्राने आता हा पंचायत विकास निर्देशांक तयार केलेला आहे. हा निर्देशांक विकसित करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर आपल्या महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांमधून इन्फॉर्मेशन कलेक्टसुद्धा करण्यात आलेली आहे. तर बघा या पंचायत विकास निर्देशांकामध्ये एकूण 9 विषयांचा विचार करण्यात आलेला आहे. ते कोणते तर गावातली दारिद्र्यमुक्त आणि वाढीव उपजीविका, निरोगी गावं, बालस्नेही गावं, पाण्यासाठी पुरेशी गावं, स्वच्छ आणि हरित गावं, स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा असलेली गावे, सामाजिकदृष्ट्या समन्यायी आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गावे, सुशासन असलेली गावे आणि महिला स्नेही गावे अशा 9 विषयांचा विचार या पंचायत विकास निर्देशांकामध्ये करण्यात आलेला आहे. पंचायत राज मंत्रालयाने अजून एका महत्त्वाच्या अभियानाला मंजुरी दिलेली आहे. ती म्हणजे 2022-23 ते 2025-26 या कालावधीसाठी सुधारित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाला सुद्धा आता आपल्या पंचायती राज मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे.
पंचायत राज संस्थांना बळकटी देण्यासाठी निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आहेत तर यांच्या क्षमता वाढवणं, त्यांना प्रशिक्षण देणं यावरती सुद्धा या कार्यक्रमाचा भर असणार आहे. हे कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत हे सगळं केलेलं आहे तर पंचायती राज मंत्रालयाच्या अंतर्गत या राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाला मंजुरी दिलेली आहे. हे सुधारित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान आहे, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न. अन्नमलाई व्याघ्र प्रकल्प येथे काढलेली हत्तीची प्रतिमा ड्रोन फोटो पुरस्कार 2023 मध्ये विजेती ठरलेली आहे. हे कुठं स्थित आहेत? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय, अन्नमलाई व्याघ्र प्रकल्प म्हणजेच अन्नमलाई टायगर रिझर्व ATI. तर हे आपल्या तामिळनाडू या राज्यामध्ये आहे हा टायगर रिझर्व. तर रिसेंटली बघा, या अन्नमलाई व्याघ्र प्रकल्पामधल्या एका झोपलेल्या हत्तीची इमेज जी आहे तर या इमेजला यावर्षीचा सिएना ड्रोन फोटो पुरस्कार 2023च्या वन्यजीव कॅटेगरीमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. ही इमेज किंवा हा फोटो कुणी काढला आहे, ज्याला अवॉर्ड मिळाला आहे तर हे एक इंडियन छायाचित्रकार आहेत, म्हणजेच इंडियन वाईल्डलाईफ फोटोग्राफर आहेत, ज्यांचं नाव आहे KA धनुपरन. तर यांनी हा फोटो क्लिक केलेला आहे. तर या इमेजला यावर्षीचा हा सिएना ड्रोन फोटो पुरस्कार 2023 मिळालेला आहे. इथे हे जे अन्नामलाई व्याघ्र प्रकल्प आहे ना, तर इथं एक एलिफंट कॅम्प आहे ज्याचं नाव आहे कोझिकामुथी एलिफंट कॅम्प. तर हा कॅम्प देशातला सगळ्यात जुन्या हत्ती कॅम्पपैकी एक आहे, जिथं ही इमेज झोपलेल्या हत्तीची हे क्यूट छोट्याशा एका हत्तीची इमेज घेण्यात आलेली आहे, ज्याला हा अवॉर्ड मिळालेला आहे. ओके, आता पुढचा प्रश्न. अलीकडेच RBIने कोणत्या बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आणि नंतर NBFC म्हणून काम करण्याची परवानगी दिली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, महालक्ष्मी सहकारी बँक. कुठली आहे बरं ही बँक? तर कर्नाटक राज्यामधली धारवाड या ठिकाणची बँक आहे ही महालक्ष्मी सहकारी बँक. या बँकेला RBIने 23 मार्च 1994ला बँक परवाना दिला होता, जो आता RBIनेच रद्द केलेला आहे आणि तिला आता NBFC म्हणून काम करण्याची परवानगी दिलेली आहे. आता हे NBFC काय असतं ते सुद्धा या प्रश्नाच्या माध्यमातून अभ्यास करून घेऊ. तर NBFCचा फुल फॉर्म आहे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी. तर ह्या अशा सगळ्या NBFC बँका ह्या कंपनी कायदा 1956च्या अंतर्गत नोंदणीकृत कंपनी म्हणून काम करत असतात. NBFC हे कर्ज आणि ॲडव्हान्स शेअर्स किंवा बॉन्ड्स किंवा डिबेंचर किंवा सिक्युरिटीजच्या अधिग्रहणामध्ये गुंतलेले असतात, म्हणजे हे त्यांचं काम असतं. NBFC हे ठेवींना परवानगी देते आणि कर्जाची सुविधासुद्धा त्या देत असतात. वरचे सगळे पर्याय हे बँकसुद्धा देतात, पण ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे मग बँकमध्ये आणि NBFCमध्ये? तर बँकांचं कार्यक्षेत्र हे व्हास्ट असतं, खूप मोठं कार्यक्षेत्र असतं बँकांना. तेच जर आपण NBFCचं बघितलं ना तर NBFCचं कार्यक्षेत्र हे खूप मर्यादित म्हणजे लिमिटेड असतं. यांचं लिमिटेड एरिया ऑपरेशन्स असतं NBFCचं. ओके, तर आय होप की तुम्हाला थोडासा फरक ह्या बँकिंगमध्ये आणि NBFCमध्ये समजला असेल. आता पुढचा प्रश्न बघू. फिफा जागतिक क्रमवारीनुसार भारतीय पुरुष फुटबॉल संघाची सध्याची क्रमवारी काय आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, 100वा रँक आहे आपला भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघामध्ये फिफाच्या ह्या रँकिंगमध्ये. ओके, आता ही रँकिंग काय असते तर ओव्हरऑल जगातले जेवढ्या काही देश आहेत ज्यांच्या फुटबॉल टीम आहेत त्यांची ही रँकिंग असते. ही रँकिंग फिफाची रँकिंग आहे, महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण फक्त 4 वेळा 100च्या आतमध्ये आलेलो आहे आणि ही आपली ही चौथी वेळ आहे. म्हणजे भारतीय पुरुष फुटबॉल संघाने इतिहासात मिळवलेले हे आपलं चौथं सर्वोत्तम रँकिंग आहे, लक्षात ठेवा. टॉप 100मध्ये येणं सुद्धा आपल्या भारतीय फुटबॉल टीमसाठी महत्त्वाचं आहे. यावेळेस आपण या क्रमवारीत येण्यासाठी लेबनॉन आणि न्यूझीलंडसारख्या संघांना मागं टाकलेलं आहे. भारतीय पुरुष फुटबॉल संघाने 2018मध्ये 96व्या स्थानावरून घसरल्यानंतर 5 वर्षानंतर म्हणजे डायरेक्ट 2023मध्ये आत्ता आपण फर्स्ट 100च्या क्लबमध्ये आपण यावेळेस प्रवेश केलेला आहे. भारतीय पुरुष फुटबॉल संघ 1204.9 एवढ्या गुणांसह 100व्या रँकवरती यावेळेस आलेला आहे. याआधी आता मी तुम्हाला सांगितलं की चौथं सर्वोत्तम रँकिंग आहे हे आपलं. चौथं कसं काय तर बघा, आपल्या संघाची क्रमवारी 1996मध्ये 94व्या स्थानावरती होतो आपण, 1993मध्ये 99 रँक होता आणि 2017 ते 18मध्ये 96व्या रँकवरती होती आपली भारतीय राष्ट्रीय फुटबॉल टीम. आता यावर्षी या टीममध्ये फर्स्ट नंबरवरती कोण आहे बरं तर लिओनेल मेसी हे नाव तुम्ही ऐकलं असेल. तर ह्याची अर्जेंटिना हा जो संघ आहे तर हे ह्या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवरती आहे. या लिस्टमध्ये पाकिस्तानचा रँक आहे 201, श्रीलंका 207, बांगलादेश 192 आणि नेपाळ 175व्या क्रमांकावरती आहे या फिफाच्या या रँकिंगमध्ये. ओके, पुढचा प्रश्न.
गजपती कपिल देव यांचा 588वा राज्याभिषेक दिवस कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय कटक. आता हा प्रश्न याचा आन्सर येण्यापूर्वी आपल्याला हे माहिती पाहिजे की गजपती कपिल देव कोण होते. तर बघा, हे आपल्या भारतामधल्या ओडिशा या राज्याचे एक खूप मोठे शासक होऊन गेलेले आहेत, खूप मोठे राजे होते हे. महामेघवाहन ऐरा खारवेल यांच्यानंतर गजपती कपिलेंद्र देव हे ओडिशाचे सगळ्यात मोठे राजे होऊन गेलेले आहेत आणि त्यांचा यावर्षी 588वा राज्याभिषेक दिवस साजरा करण्यात आला. कुठं? तर भुवनेश्वरमधल्या कटक या ठिकाणी. ह्यांचं राज्य एवढं मोठं होतं ना की उत्तरेकडं गंगा नदीपासून ते दक्षिणेकडच्या कावेरी नदीपर्यंत पसरलेलं ह्यांचं विशाल असं राज्य होतं. तर अशा या विशाल ओडिया साम्राज्याची स्थापना या गजपती कपिलेंद्र देव यांनीच केली होती. तर असे हे आपले राजे होऊन गेलेले आहेत आपल्या भारताचे. यांचा राज्याभिषेक दिवस रिसेंटली साजरा करण्यात आला. ओके, ह्या फक्त कुठल्या राज्याचे आहेत हे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघू. दक्षिण कोरियातील बुसान इथे भारताने कोणत्या देशाला पराभूत करून आशियाई कबड्डी स्पर्धा जिंकली आहे? तर या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय इराण. हे कबड्डी स्पर्धा जी आहे ना ही आपल्या भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण बघा, आत्तापर्यंत या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिपच्या टोटल 9 आवृत्ती झालेल्या आहेत. त्या 9 आवृत्तींपैकी भारतानेच 8 वेळा ह्याचं विजेतेपद जिंकलेलं आहे. तर यावर्षी ही जी चॅम्पियनशिप होती हे साऊथ कोरियामध्ये बुसान या ठिकाणी हिचं आयोजन केलं होतं. तर ह्याच्या फायनलमध्ये आपल्या भारताने इराणला हरवलेलं आहे आणि यावर्षीसुद्धा आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप ही आपल्या भारताने जिंकलेली आहे. भारताचे 9 आवृत्तीतलं हे 8वं विजेतेपद आहे, लक्षात ठेवा. या चॅम्पियनशिपमध्ये टोटल 6 देशांचे संघ सहभागी होते. ते म्हणजे भारत, इराण, जपान, कोरिया, चायनीज तैपई आणि हाँगकाँग. तर एवढे संघ ह्याच्यामध्ये सहभागी झाले होते. ठीक आहे, तर यावर्षीची सुद्धा ही आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप आपल्या भारताने जिंकलेली आहे, लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न. कोणत्या देशाने राष्ट्रीय नेत्याच्या सन्मानार्थ 5 अब्ज डॉलरच्या स्मार्ट शहराचं अनावरण केलं आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय तुर्कमेनिस्तान. तर लक्षात ठेवा, रिसेंटली तुर्कमेनिस्ताननी अर्कादाग या 5 अब्ज डॉलरच्या स्मार्ट शहराचं उद्घाटन केलं आहे आणि हे अर्कादाग नावाचं जे स्मार्ट शहर त्यांनी बनवलं आहे तर ह्या शहराचं नाव बदलून आता गुरबांगुली बर्डीमुख मेडोफ यांच्या नावावरती ठेवण्यात आलेलं आहे. आपल्याला प्रश्नातच विचारले बघा की कोणत्या देशाने राष्ट्रीय नेत्याच्या स्मरणार्थ हे स्मार्ट सिटी बनवलेलं आहे? तर हेच ते राष्ट्रीय नेते आहेत ज्यांच्या नावावरून हे तुर्कमेनिस्ताननी स्मार्ट सिटी बनवलेली आहे. यांचं नाव लक्षात ठेवा, गुरबांगुली बर्डीमुख मेडोफ. कोण होते हे? तर ह्यांनी 2006 पासून 2022 या देशावरती राज्य केलेलं आहे आणि आता त्यांनी हिरो अर्काडाग म्हणजे संरक्षण ही पदवी धारण केलेली आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून तुर्कमेनिस्तानचा जरा भूगोल अभ्यासून घेऊ. तर बघा, हा आहे तुर्कमेनिस्तानचा मॅप. हा आहे आपला भारत. इकडे हा ऑरेंज कलरचा जो देश आहे तर हा आहे तुर्कमेनिस्तान. ह्याला थोडं मोठं करून बघितलं तर इथे बघा, हा आहे तुर्कमेनिस्तान ज्याची राजधानी आहे अशगाबाद. तर ह्याच्या दक्षिणेला आपण बघितलं तर इराण आहे, ह्याच्या आग्नेयेला अफगाणिस्तान आहे, ईशान्येला उझबेकिस्तान, तर वायव्येला कझाकस्तान हे देश आपल्याला इथे दिसत आहेत. तुर्कमेनिस्तानच्या पश्चिमेला कॅस्पियन समुद्र आहे, लक्षात ठेवा. ओके, याची राजधानी आत्ताच मी तुम्हाला सांगितली अशगाबाद ही आहे आणि मनाट हे तुर्कमेनिस्तानचं चलन आहे. ओके, आता पुढचा प्रश्न. भारतातील पहिले पोलीस ड्रोन युनिट कोणत्या शहरात सुरू करण्यात आलं आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय चेन्नई. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण पहिलं पोलीस ड्रोन युनिट आहे आपल्या भारतामधलं जे की रिसेंटली चेन्नई इथं सुरू करण्यात आलेलं आहे. चेन्नई कुठे आहे? तर तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. यापूर्वीसुद्धा आपण याच लेक्चरमध्ये तमिळनाडूचा एक प्रश्न बघितलेला आहे. ठीक आहे, तर रिसेंटली बघा, ग्रेटर चेन्नई या शहरामध्ये पोलिसांनी हवाई पाळ ठेवणं आणि गुन्हेगारी गतिविधी शोधण्यासाठी एक पोलीस ड्रोन युनिट सुरू केलेलं आहे. हे जे युनिट आहे हे 2 मजली बिल्डिंगमध्ये उभारण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये 20 प्रशिक्षित पोलीस कर्मचारीसुद्धा बसवण्यात आलेले आहेत ह्याच्या संबंधी काम करण्यासाठी. तमिळनाडू पोलिसांसाठी हा एक खूप महत्त्वाचा टप्पा असणार आहे. देशातल्या अशा प्रकारचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. 3.6 कोटी रुपये खर्चून हे 2 मजली युनिट आणि हे पोलीस ड्रोन युनिट उभारण्यात आलेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे हा, लक्षात ठेवा. भारतातलं पहिलं पोलीस ड्रोन युनिट आहे म्हणून. ओके, आता पुढचा प्रश्न. पॅरागॉन रेस्टॉरंटला जगातील मोस्ट लिजेंडरी रेस्टॉरंटच्या यादीत 11वं स्थान मिळाले. ते कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय कोझिकोडमध्ये आहे. हे
हा पण प्राऊड फील होण्यासारखा प्रश्न आहे बघा. कोझिकोड शहराच्या मध्यभागी असलेलं एक रेस्टॉरंट आहे पॅरागॉन रेस्टॉरंट. हे क्रोएशिया आधारित ऑनलाईन फूड गाईड टेस्ट ॲटलासनी जगातली मोस्ट लिजेंडरी रेस्टॉरंटपैकी एक म्हणून आपल्या भारतातल्या एका रेस्टॉरंटला निवडलेलं आहे. जगातल्या टॉप 150 मोस्ट लेजेंडरी रेस्टॉरंटमध्ये आपल्या भारतातलं हे रेस्टॉरंट 11व्या नंबरवरती आहे. आणि बिर्याणीला त्याच्या आयकॉनिक डिश म्हणून सुद्धा लिस्ट केलेलं आहे. म्हणजे या रेस्टॉरंटमधली एक डिशसुद्धा त्यांनी स्पेसिफाय केलेली आहे, ते म्हणजे बिर्याणी. ओके, तर पॅरागॉन या रेस्टॉरंटच्या व्यतिरिक्त इतरही काही रेस्टॉरंट आहेत. ते म्हणजे बघा इतरसुद्धा 6 रेस्टॉरंट आहेत. ते कोणते? तर टुंडे कबाबी लखनौ हे 12व्या रँकवरती आहे. त्याच्यानंतर 17व्या रँकवरती कोलकात्याचं प्रतिष्ठित पीटर कॅट नावाचं रेस्टॉरंट आहे. हरियाणाचं अमरिक सुखदेव ढाबा आहे 23व्या नंबरवरती. बंगळुरूचा मावळी टिफिन रूम आहे 39व्या रँकवरती. दिल्लीचं करीम रेस्टॉरंट आहे 87व्या नंबरवर. आणि मुंबईचं राम आश्रय हे 112व्या रँकवरती आहे या लिस्टमध्ये. ओके, आता पुढचा प्रश्न. कोणत्या भारतीय बॉक्सरला UK इंडिया अवॉर्ड्समध्ये ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय मेरी कॉम. तर रिसेंटली मेरी कॉम हिला वार्षिक UK इंडिया अवॉर्ड्समध्ये ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळालेला आहे. यांच्या व्यतिरिक्त चित्रपट निर्माते म्हणजे फिल्म प्रोड्युसर शेखर कपूर यांनासुद्धा भारत आणि UK या 2 देशांमधल्या चित्रपट क्षेत्रातल्या योगदानासाठी जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. कुठलेही जीवन गौरव पुरस्कार हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त इम्पॉर्टंट असतात, म्हणून हे नाव इथं शेखर कपूर हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, या 2 अवॉर्डशिवाय लंडनमधलं नेहरू सेंटर जे आहे तर ह्याला सुद्धा भारत ब्रिटन संबंधातल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल UK भारत अवॉर्ड मिळालेला आहे. ओके, 3 अवॉर्ड आता आपण बघितलेले आहेत. एक मिळाला आहे मेरी कॉमला, दुसरा मिळाला आहे फिल्म प्रोड्युसर शेखर कपूर यांना, आणि तिसरा लंडनमधल्या नेहरू सेंटरला. तर UK इंडिया वीक अंतर्गत इंडिया ग्लोबल फॉरमनी या पुरस्कारांचं आयोजन केलं होतं. ओके, पुढचा प्रश्न. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय तुषार मेहता. तुम्ही म्हणाल तुषार मेहता हे तर आधीच आपले सॉलिसिटर जनरल आहेत, मॅडमचं चुकलं की काय? तर नाही, हे मला पण माहिती आहे की आधीपासून हे आपल्या भारताचे सॉलिसिटर जनरल आहेत. त्यांचीच आता अजून एकदा पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे भारताचे सॉलिसिटर जनरल या पदासाठी. तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं परत एकदा तुषार मेहता यांचीच सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया म्हणून पुनर्नियुक्ती करण्याला आता मान्यता दिलेली आहे. तर लक्षात ठेवा, सॉलिसिटर जनरल हे आपल्या भारतातलं एक खूप महत्त्वाचं पद असतं. ॲटर्नी जनरल नंतरचं दुसरं सगळ्यात वरिष्ठ विधी अधिकारी असतात हे सॉलिसिटर जनरल. तर मंत्रिमंडळाने 6 विधी अधिकाऱ्यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून 3 वर्षासाठी अपॉइंटमेंट केलेली आहे. ऑक्टोबर 2018मध्ये मेहता म्हणजेच तुषार मेहता यांनी पहिल्यांदा सॉलिसिटर जनरल म्हणून ह्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ओके, पुढचा प्रश्न. ग्रेट इमिग्रंट्स 2023च्या यादीत खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचं नाव आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय अजय बंगा. आय थिंक लास्ट मंथमध्येच आपण ह्यांच्या अपॉइंटमेंट संबंधी एक प्रश्न बघितला होता ज्याचा आन्सर होतं अजय बंगा. तर बघा, रिसेंटली वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष बनलेले आहेत अजय बंगा, जे की भारतीय वंशाचे अमेरिकन व्यक्ती आहेत. तर यांचं नाव आता ग्रेट इमिग्रंट्स 2023च्या लिस्टमध्ये सुद्धा आलेलं आहे. आता ही लिस्ट कोण काढतं? तर न्यूयॉर्कच्या कार्नेगी कॉर्पोरेशननी यावर्षीच्या ग्रेट इमिग्रंट्सच्या यादीमध्ये भारतामध्ये हे एकमेव भारतीय व्यक्तीचं नाव टाकलेलं आहे, ते म्हणजे आहेत अजय बंगा. तर लक्षात ठेवा, या वर्षीच्या या लिस्टमध्ये भारतातील अजय बंगा हे एकमेव सन्मानित व्यक्ती आहेत. आता हा ग्रेट इमिग्रंट्स अवॉर्ड कुणाला देत असतात बरं? तर ज्यांनी त्यांच्या योगदान आणि कृतींद्वारे अमेरिका आणि तिची लोकशाही समृद्ध आणि मजबूत केलेली आहे अशा व्यक्तींना ग्रेट इमिग्रंट्स या लिस्टमध्ये टाकलेलं असतं. तर हे अजय बंगा खूप महत्त्वाची इंडियन पर्सनॅलिटी आहे, लक्षात ठेवा. जागतिक बँकेचे प्रमुख बनलेले बंगा हे संस्थेचे नेतृत्व करणारे पहिले भारतीय अमेरिकन आहेत. ओके, आता पुढचा प्रश्न. भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिन कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो? या प्रश्नाचा आन्सर आहे बिधानचंद्र रॉय. कोण आहेत हे डॉक्टर बिधानचंद्र रॉय? तर आपल्या भारतातल्या सगळ्यात प्रसिद्ध वैद्यांपैकी एक आहेत. एवढंच नाही तर पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत हे डॉक्टर बिधानचंद्र रॉय. यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी आपण 1 जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन हा साजरा करत असतो. तरी तुम्हाला एक लक्षात आलं असेल की 1 जुलैलाच त्यांची जयंती आणि पुण्यतिथी हे दोन्हीचा दिवस एकच आहे. ओके,
तर रॉय यांना भारतरत्न हा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. या वर्षीची या दिवसाची थीम होती, राष्ट्रीय डॉक्टर दिनाची थीम लक्षात ठेवा, सेलिब्रेटिंग रेझिलियन्स अँड हिलिंग हँड्स. तर ही या वर्षीच्या 2023ची थीम होती राष्ट्रीय डॉक्टर दिनाची. हा दिवस आपण का बरं सेलिब्रेट करतो, तर डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त आपण 1 जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन सेलिब्रेट करतो. महत्त्वाचा दिवस आहे हा, लक्षात ठेवा. या प्रश्नाच्या माध्यमातून आपण इतरही जुलैचे काही महत्त्वाचे दिनविशेष अभ्यासून घेऊ. तर बघा, 1 जुलै ही खूप इम्पॉर्टंट डेट आहे, कारण या दिवशी महत्त्वाचे 4 दिवस असतात. एक आत्ता आपण बघितलेला नॅशनल डॉक्टर्स डे, दुसरा म्हणजे महाराष्ट्र कृषी दिन, जे की आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रासंबंधी सगळेच प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, कारण आयोग त्याच्यावरती जास्त फोकस करत असतो, कारण आपल्या सिलेबसमध्येच महाराष्ट्रावरती जास्त फोकस दिलेला आहे. ओके, तर महाराष्ट्र कृषी दिन पण याच दिवशी असतो. याशिवाय GST दिन असतो आणि नॅशनल CA डे सुद्धा 1 जुलैलाच असतो. 2 जुलैला जागतिक क्रीडा पत्रकार दिन आणि आंतरराष्ट्रीय सहकारी दिवस असतो. 3 जुलैला प्लास्टिक बॅग मुक्त दिन असतो. 10 जुलैला मातृसुरक्षा दिन, हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. 11 जुलैला वर्ल्ड पॉप्युलेशन डे म्हणजे जागतिक लोकसंख्या दिन असतो. 12 जुलैला जागतिक मलाला दिवस. 17 जुलैला वर्ल्ड डे फॉर इंटरनॅशनल जस्टिस. 18 जुलैला आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन. 20 जुलैला इंटरनॅशनल चेस डे. 26 जुलैला कारगिल विजय दिवस, हाही आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. 28ला वर्ल्ड हेपेटायटिस डे. 29 जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन असतो. ओके, आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असेल, हा होमवर्कचा प्रश्न आहे. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस म्हणून साजरा केला जातो? आत्ता मी तुम्हाला जुलै महिन्यातले सगळे महत्त्वाचे डेट सांगितलेले आहेत. त्याच्याकडे जर तुमचं लक्ष असेल तर तुम्हाला ह्या प्रश्नाचा आन्सर नक्की येईल. याचा आन्सर तुम्ही कमेंट करून सांगा. या दिवसासंबंधी सगळी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहेत. तर जाता जाता तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला काही शंका असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता मेल करून, किंवा टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा तुम्ही आम्हाला तुमचे डाऊट्स विचारू शकता. इथे आमचा कॉन्टॅक्ट दिलेला आहे आणि visiongovjob@gmail.com हा आमचा मेल ID आहे. तर इथे तुम्ही आम्हाला मेल करून विचारू शकता. हे लेक्चर कसं वाटले हेही मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. तर भेटूयात मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.